धम्मसंहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडियाच्या वतीने सर्व पत्रकार बंधूंचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो आणि आज या ठिकाणी धम्मसंहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडियाच्या वतीने समान नागरी कायदा आणि बौद्धांची भूमिका या संदर्भामध्ये पत्रकार परिषद बोलवलेली आहे। त्या पत्रकार परिषदेमध्ये आमची म्हणजे भारतीय बौद्धांची किंवा बौद्ध समाजाची जे सध्या समान नागरी कायद्याचा विषय जो देशात चाललेला आहे त्या समान नागरी संहितेबद्दलची बौद्धांची नेमकी काय भूमिका आहे या संदर्भात थोडक्यामध्ये मी तुमच्यासमोर आमची जी भूमिका आहे ती वाचून दाखवतो आणि त्यानंतर मग आपणाला काही जर प्रश्न असतील तर आपण ते विचारावं। समान नागरी संहितेमध्ये बौद्धांना समान धार्मिक दर्जा, अधिकार आणि स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व प्राप्त व्हावे अशी मी ॲडव्होकेट दिलीप काकडे धम्मसंहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडियाचा राष्ट्रीय मुख्य समन्वयक म्हणून या ठिकाणी मागणी करीत आहे। भूमिका अशी, 22व्या भारतीय विधी आयोगाने दिनांक 14 जून 2023 रोजीच्या नोटिसीद्वारे देशातील धार्मिक संस्था व नागरिकांकडून समान नागरी संहिता या विषयावर भूमिका, सूचना व प्रतिक्रिया मागवल्या आहेत। ती धम्मसंहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडियाच्या वतीने राष्ट्रीय मुख्य समन्वयक ॲडव्होकेट दिलीप काकडे यांनी विधी आयोगाला भारतीय बौद्ध समाजाची समान नागरी संहितेबाबत भूमिका, सूचना व प्रतिक्रिया निवेदनाद्वारे 11 जुलै 2023 रोजी सादर केल्या आहेत। समान नागरी संहिता या संविधानिक संकल्पनेला अथवा विषयाला आमचे समर्थन होते, आहे आणि राहील, परंतु हे समर्थन आंधळेपणाने असणार नाही। समान नागरी संहितेमध्ये बौद्ध समाजाच्या मागणीचाही सकारात्मक विचार होणे तेवढेच आवश्यक राहील। देशातील सर्व घटकांची सहमती होऊन पोषक वातावरणात जर समान नागरी संहिता निर्माण होणार असेल तर बौद्धांना हिंदू धर्माचा पोटभाग न करता म्हणजेच त्यांना कायद्याने हिंदू न करता इतर धर्मांबरोबर समान दर्जा, समान अधिकार आणि स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व समान नागरी संहितेमध्ये मिळाले पाहिजे ही बौद्ध समाजाची मुख्य मागणी असल्याचे माझे स्वतःचे म्हणणे आहे। समान नागरी संहितेचा प्रस्तावात्मक मसुदा सादर न करता विधी आयोगाद्वारे भूमिका, सूचना व प्रतिक्रिया मागवल्या आहेत। त्यानुसार बौद्ध समाजाची ही सर्वसाधारण मुख्य मागणी आहे। बौद्ध समाजाची समान नागरी संहितेबाबत ही सविस्तर व परिपूर्ण भूमिका नाही। केंद्र सरकारद्वारा जेव्हा समान नागरी संहितेचा मसुदा जाहीर केला जाईल तेव्हा त्या मसुद्यावर आधारित आम्ही बौद्ध समाजाची सविस्तर भूमिका मांडणार आहोत। याचबरोबर संसदेमध्ये प्रतिनिधित्व करीत असलेल्या सर्व राजकीय पक्षांना विनम्र आवाहन करीत आहोत की त्यांनी बौद्धांच्या मागणीचे समर्थन करावे। तसेच बौद्ध समाजालाही आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जाहीर आवाहन करीत आहोत की बौद्ध समाजाने समान नागरी संहितेला समर्थन दिले पाहिजे, परंतु समर्थन देत असताना समान नागरी संहितेत बौद्ध धर्माला हिंदूंचा पोटभाग म्हणून न ठेवता इतर धर्मांबरोबर समान दर्जा, समान अधिकार व स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व दिलेले आहे की नाही हे पाहण्यासाठी बौद्ध समाजाने सतर्क व जागृत राहिले पाहिजे। सरकारी मसुद्यावर भूमिका घेण्यासाठी बौद्ध समाजाने तयारीत राहावे। देशासाठी आणि बौद्धांसाठी ही समान नागरी संहिता निर्मितीचा काळ हा ऐतिहासिक आणि कसोटीचा असणार आहे अशी आमची थोडक्यामध्ये भूमिका आहे। आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण विचारू शकता। भारतीय संविधानाने आर्टिकल 14 नुसार समान प्रत्येक नागरिकाला समान अधिकार दिलेले आहे। आर्टिकल 15 म्हणतं की आपण जाती धर्मामध्ये भेदभाव करू नये। तर काय व्यतिरिक्त नवीन आलेला जो समान नागरी कायदा आहे त्याच्यामध्ये काय फरक आहे? भारतीय संविधानाने आर्टिकल 14 इक्वेलिटी बिफोर लॉ किंवा आर्टिकल 15 आहे, देअर शुड नॉट बी डिस्क्रिमिनेशन ऑन द बेसिस ऑफ रेस, रिलिजन, सेक्स, प्लेस ऑफ बर्थ आणि कास्ट याच्यावरून असता कामा नये हे दिलेलं आहे। त्याचबरोबर हे फंडामेंटल राईट्स झाले। बाबासाहेब आंबेडकरांनी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समध्ये आर्टिकल 44 दिलेलं आहे आणि या आर्टिकल 44च्या माध्यमातून या देशामध्ये जे परंपरागत किंवा ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये जे पर्सनल लॉ म्हणजे आपण त्याला समान नागरी कायदा म्हणतो, परंतु जर त्याला कौटुंबिक कायदे म्हटलं तर ते सर्वांना लवकर समजू शकतं। हे जे कौटुंबिक कायदे आहेत हे कौटुंबिक कायदे बंद करून सर्वांसाठी एकच या विवाह, वारसा हक्क, घटस्फोट, दत्तक, कुटुंबाची प्रॉपर्टी या संदर्भामध्ये सर्व देशासाठी एकच कायदा असला पाहिजे ही बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती। परंतु ही भूमिका भारतीय संविधानामध्ये चर्चिल्या गेल्यानंतर त्यावरती सहमती होऊ शकली नाही, म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी भविष्यातल्या संसदेवरती तो विषय ठेवलेला आहे, परंतु भविष्यातही याच्यावरती सहमती होऊ शकलेली नाही।
हे डिस्क्रिमिनेशन जरी दिसत असले तरी जोपर्यंत विवाह वारसा हक्क घटस्फोट यांचे कायदे जोपर्यंत समान नागरी संहिता बनत नाही तोपर्यंत विदाऊट कायद्याचं कुठल्याही समाजाला किंवा देशाला ठेवता येत नाही. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या 7वी अनुसूचीमध्ये ज्या 3 सूच्या आहेत त्याच्यातली जी तिसरी समवर्ती सूची ज्याला कॉन्करंट लिस्ट म्हणतात त्यामध्ये ही तात्पुरती अरेंजमेंट केलेली आहे. कुठपर्यंत आहे? जोपर्यंत समान नागरी संहिता बनत नाही तोपर्यंत हे सर्व धर्माचे कायदे आहेत ते चालू राहावेत ही बाबासाहेब आंबेडकरांनी परवानगी दिलेली आहे. परंतु देशाचं सुदैव किंवा दुर्दैव गेल्या 70 वर्षामध्ये या विषयावरती अजूनही सहमती होत नाही. त्यामुळे आर्टिकल 13 असेल किंवा आर्टिकल 14 असेल किंवा फंडामेंटल राईट्स सगळे असतील याला हे एक प्रकारचं एक्सेप्शन आहे. बौद्ध धर्म हा स्वतंत्र धर्म असताना देखील हिंदू धर्माच्या कायद्यानुसार सर्व ज्या काही ॲक्शन्स होतात ते आपण पाहिलं. हे एकीकडे असताना दुसरीकडे बौद्ध धर्मियांना ह्यासाठी जागृत करणं ही फार मोठी आव्हानाची गोष्ट ॲक्शन कमिटीच्या समोर आहे. याकडे आपण कसं पाहताय आणि काय आव्हान करावं आणि कशा पद्धतीने ही मुवमेंट जागृतीची तुम्ही चालवणार? ही मुवमेंट म्हणजे बुद्धिस्ट पर्सन लॉ संदर्भात किंवा समान नागरी कायद्याच्या संदर्भात आम्ही जी आपणासमोर आत्ता भूमिका मांडतोय ही भूमिका 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली ज्या लाखो लोकांनी धम्मदीक्षा घेतली त्या लाखो लोकांच्या वतीने भारतामध्ये 1960 सालापासून अधिकृतपणे आम्ही आता बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेली आहे. आम्ही आता हिंदू राहिलेलो नाही. त्यामुळे आम्हाला आता हिंदू कायद्यामध्ये समाविष्ट करता कामा नये. त्यामुळे आम्हाला स्वतंत्र कायदा मिळाला पाहिजे ही चळवळ सुरू झाली. त्याच्या अगोदर जरी या देशामध्ये पारंपरिक बौद्ध किंवा हे असतील तर त्यांच्या माध्यमातून हा विषय सुरू झालेला नव्हता. हा विषय बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांच्या माध्यमातून सुरू झाला होता. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी जी विवाह मंगल परिणयाची पद्धती म्हणजे विवाहाची पद्धती दिली होती त्याच्या संदर्भामध्ये मुंबई हायकोर्टचं नागपूर बेंच इथे एक केस आली होती की ही जी बाबासाहेबांनी दिलेली विवाहाची पद्धत आहे ही पद्धत कायद्यात कुठेही इन्क्लूड नाही. त्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला. त्यावर लॉ कमिशन स्पेशल राज्य सरकारने अपॉइंट केलं. नंतर राज्यसभेमध्ये हा विषय गेला, लोकसभेमध्ये हा विषय गेला. त्यामुळे लोकसभा असेल, राज्यसभा असेल, मुंबई हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल या सर्व ठिकाणी बौद्धांच्या हा विवाह आणि वारसा हक्काचा विषय सातत्याने चर्चेला गेला. म्हणून बौद्धांच्या स्वतंत्र कायद्याची जी भूमिका आहे हिला अधिक बळकटी मिळाली. कारण सर्वत्र चर्चा झाली तरी पूर्णत्वास मात्र अजून गेली नाही. 1982च्या मार्चमध्ये HR भारद्वाज हे कायदा मंत्री होते. त्यांनी राज्यसभेमध्ये या विषयावर चर्चा झाल्यानंतर जे बौद्धांचे जे विवाह आहेत हे व्हॅलिडेट करावे यासाठी कायदा संपूर्ण राज्यसभेने एकमताने हा जरी ठराव पास केला होता तरी HR भारद्वाज हे काँग्रेसचे त्यावेळेसचे कायदा मंत्री होते. त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर हा आम्ही कायदा करू, परंतु त्यांनी तो कायदा केला नाही. त्यामुळे हा विषय आमचा राज्य सरकार केंद्र सरकारकडे 1960 सालापासून पेंडिंग आहे. म्हणजे सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट असेल, राज्य सरकार, केंद्र सरकार, विधानसभा, राज्यसभा, लोकसभा या सर्व पटलावरती हा विषय चर्चेला गेलेला आहे. बौद्धांच्या स्वतंत्र कायद्याचा मसुदा आपण तयार करत होता. मागील अनेक वर्षांपासून सरकारची अनास्था आहे, राजकारण्यांची इच्छाशक्ती नाही आहे. कुठं आढळले हे सगळे? बुद्धिस्ट पर्सन लॉचा राज्यापुरता कायदा व्हावा यासाठी आम्ही राज्य सरकारकडेही सातत्याने पाठपुरावा करीत होतो. देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आलं आणि ते मुख्यमंत्री झाले त्यावेळेस आम्ही त्यांच्याकडेही बौद्धांचा कायदा झाला पाहिजे, विवाह वारसा हक्क कायदा झाला पाहिजे यासाठी त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली होती. आणि 2015 साली त्यांनी महाराष्ट्र राज्यापुरता बौद्धांचा विवाह वारसा हक्क कायदा करण्यासाठी मसुदा समिती स्थापन केली होती. त्या मसुदा समितीचा मी एक सदस्य आहे. त्या समितीला मी माझा संपूर्ण विवाह वारसा हक्क दत्तक घटस्फोट कुटुंबाच्या वाटण्या या संदर्भामध्ये ड्राफ्ट 300 पानाचा महाराष्ट्र सरकारला सादर केला आणि त्या ड्राफ्टवरती 3 वर्षे चर्चा झाली. तो ड्राफ्ट अंतिम झाला परंतु तो सभागृहामध्ये येऊ शकला नाही. हा विषय पेंडिंग आहे. स्वतंत्र बौद्धांच्या अस्तित्वासाठी आपण लढत आहे. दुसरीकडे बौद्धांच्या आचरणाबद्दल जे काही हिंदुत्व आहे ते आजही कायम आहे. बौद्ध हा स्वतंत्र धर्म असताना त्याच्यामध्ये जात नाही आहे, कॅटेगरीचा अवशेष आहे. या एकूणच प्रश्नाकडे कसं पाहताय, काय सांगा? बौद्ध धर्माचे हे किंवा दीक्षा घेतलेल्या धर्मांतरित बौद्धांचे हे अंतर्गत प्रश्न आहे की त्यांची आचारसंहिता नाही किंवा आम्ही त्याला धम्मसंहिता असं म्हटलेलं आहे. याचा आणि या विषयाशी गल्लत किंवा एकत्रित विषय करता कामा नयेत. की बौद्धांची आचारसंहिता असली पाहिजे, बुद्धिस्ट कोड ऑफ कंडक्ट असला पाहिजे हा बौद्ध धर्माचा अंतर्गत प्रश्न आहे. पण या देशात बौद्धांना लिगल एंटिटी मिळाली पाहिजे किंवा या देशात बौद्धांचं कायदेशीर अस्तित्व मान्य केलं पाहिजे. बौद्धाला
दुसऱ्या कुठल्या तरी धर्माच्या अंतर्गत ठेवणं हे कुठल्याही धर्माला आणि ज्यांना ठेवलं आहे त्यांना तर कधीही मान्य होणार नाही. त्यामुळे बाकीचे जे मुद्दे आहेत ते बौद्ध समाजाचे अंतर्गत मुद्दे आहे. सरकारकडे आणि या देशाकडे आमची मागणी आहे की या देशात सर्व धर्मांना कायदेशीर अधिकृतपणे अस्तित्व मान्य केलं असेल तर बौद्ध समाजालाही की बौद्ध धर्माला सुद्धा या देशात कायदेशीर अस्तित्व प्राप्त झाले पाहिजेत. बाकीचे जे सगळे प्रश्न आहेत ते या समाजाचे अंतर्गत प्रश्न आहेत, तो समाज बघून गेला. तर अनेक लोकांचा असा गैरसमज आहे का या कायद्यामुळे अट्रॉसिटी कायद्यावरती काही बंधने येतील. मी सांगितलं मगाशीच मी सांगितलं की भारतीय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे परंपरागत चालत आलेले जे कायदे कौटुंबिक कायदे आहेत हे कायदे बंद करून एकच समान नागरी संहिता झाली पाहिजे. परंतु संविधान सभेमध्ये याच्यावरती सहमती होऊ न शकल्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी भविष्यातील संसदेवरती हा विषय पूर्णपणे सोपवलेला आहे. पण गेल्या 70 वर्षामध्ये या देशामध्ये त्याची सहमती झालेली नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो विषय दिलेला आहे तो भारतीय संविधानाच्या 7व्या शेड्यूलमध्ये दिलेला आहे. 7व्या शेड्यूलमध्ये 3 सूच्या आहेत, एक केंद्र सूची, दुसरी राज्य सूची आणि तिसरी कन्करंट म्हणजे समवर्ती सूची. या समवर्ती सूचीमध्ये एकूण 47 विषय आहेत. 47 विषयामधला 5वा जो विषय आहे त्या 5व्यामध्ये विवाह, घटस्फोट, अर्भके, आज्ञान बालके, एकत्र कुटुंब पद्धती, नंतर वारसा हक्क, नंतर इच्छापत्राशिवाय वारसा हक्काचे अधिकार, एवढेच विषय हे पर्सनल लॉ किंवा समान नागरी कायद्याचे आहेत. याच्या व्यतिरिक्त जर या देशात कुणी या विषयाला जोडून काही प्रचार करण्याचा प्रयत्न करणं असेल तर त्यापासून सर्वांनी सावध राहिलं पाहिजे. त्यामुळे कौटुंबिक हा विषय आहे, कौटुंबिक कायद्याचा विषय आहे. कौटुंबिक कायद्याचाच विषय समान नागरी संहितेमध्ये चर्चेला जातो, पर्सनल लॉ चर्चेला जातो. त्याच्या बाहेरचे जे प्रश्न किंवा विषय असतील त्याचा समान नागरी कायदा किंवा पर्सनल लॉशी काहीही संबंध नाही. केंद्र सरकार से हमने जो भारत सरकार ने जो लॉ कमीशन ऑफ इंडिया का जो 22nd लॉ कमीशन ऑफ इंडिया की जो अपॉइंटमेंट की है और उनके माध्यम से इस देश में यूनिफॉर्म सिविल कोड होना चाहिए करके पूरा लॉ कमीशन ऑफ इंडिया ने 14 जून 2023 को एक नोटिस जारी किया है और भारत के सभी धार्मिक संस्था और भारत के नागरिकों से अपना जो भी सूचना मंगाई है अकॉर्डिंगली हमने उसको रिस्पांस देते हुए हमने भी लॉ कमीशन ऑफ इंडिया को 21 जुलाई को हमने हमारा ज्ञापन सौंपा है और उसमें हमने कहा है कि भारत में बौद्ध धर्म को हिंदू धर्म के अंतर्गत रखा है. हिंदू पर्सनल लॉ जो है, जो विवाह कानून है, वारसा कानून है, ये जो कानून है यही कानून बौद्धों को लागू है. तो हमारी पहले से भी ये डिमांड है कि अगर हिंदू, मुस्लिम, क्रिश्चियन, पारसी, सिख इन समाज को अगर स्वतंत्र कानून है तर बौद्ध समाज का भी स्वतंत्र कानून होना चाहिए. बौद्ध समाज को हिंदू कानून के अंतर्गत नहीं रखना चाहिए. ये हम लोग गई 60 साल से इसके ऊपर संघर्ष कर रहे हैं. अभी हम लोग ये कहते हैं कि अगर पूरे सभी धर्म का कानून बंद होकर सभी धर्मों के लिए एक ही कानून बनना चाहिए तो उसके लिए समान नागरिक संहिता को हमारा समर्थन है. लेकिन उसमें जब समान नागरिक संहिता का मसौदा बनेगा या कानून बनेगा उसमें बौद्धों को हिंदू, मुस्लिम, क्रिश्चियन, पारसी, जैन, बौद्ध, सिख ऐसा एक ही इक्वेलिटी में रखना चाहिए. इसमें हमारी यही डिमांड है कि बौद्ध को हिंदू के अंतर्गत रखना नहीं चाहिए. इक्वल स्टेटस, इक्वल राइट्स एंड इंडिपेंडेंट लीगल आइडेंटिटी हमको चाहिए, ये हमारी डिमांड है. सर, आपने को राज्य सरकार को लेटर या केंद्र सरकार को लेटर अपनी कमेटी भेजी है भेजने वाली? हमने जो लॉ कमीशन ऑफ इंडिया ने जो ज्ञापन मांगा है तो मेमोरेंडम हमने लॉ कमीशन ऑफ इंडिया को 21 जुलाई 2023 को हमने सादर किया. 11 जुलाई को